सो कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग तुम्हाला सेटअप बघून समजलंच असेल की मी काय करणार आहे, कारण की लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला आमचं सेटअप खूप जास्त आवडलं. सो आजचा व्लॉग असणार आहे तुमच्या लाडक्या तुमच्या लाडक्या चेतन दादाला. आणि आज असणार आहे त्याचा काय म्हणतात त्याला जर्नी, त्याची स्कूलिंग पासनं तर त्याला जॉब लागेपर्यंतची जर्नी त्यांनी कशी वगैरे केली. तर आपण न वेळ वाया घालवता चेतन दादाला लगेच बोलून घेऊया. चेतन दादाची एक रिक्वेस्ट आहे की त्याला पण त्याची एंट्री ग्रँड पाहिजे, म्हणून मी आता त्याला बोलवते. सो दर्शको, तुम्ही तुमचे हार्ट्स वगैरे सगळं थांबून घ्या, कारण की आता आपल्या समोर येणार आहे एकदम डॅशिंग, हँडसम, इंटेलिजंट अँड द मोस्ट हार्ड वर्किंग गाय आय एव्हर मेट, चेतन कलोडे. थँक्यू मला या पॉडकास्टवर बोलवल्याबद्दल. युअर मोस्ट वेलकम. इट्स द प्लेजर इज आर्स. ओके. सो चला चेतन, कसं वाटलं तुम्हाला परत आमच्या पॉडकास्ट मध्ये येऊन? नाही, परत नाही, मी पहिल्यांदाच आलोय तुमच्या पॉडकास्टला. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही घेतला होता माझा, आणि मग आता मी तुमचा घेत आहे पॉडकास्ट. मला छान वाटत आहे. मला असं वाटतं की मला ही जी संधी भेटलेली आहे माझे दोन शब्द मांडायला, जे की दोन शब्द नसणार आहे, खूप मोठे शब्द असणार आहे, कारण की माझी जर्नी खूप लॉंग आहे. तर आय एम सो ग्रेटफुल टू यू, सो ग्रेटफुल टू मी. वाय? टू दिस सेटअप, दिस पॉडकास्ट, टू यू. सो ऍक्च्युली आम्ही डिसाईड केलं, जेव्हा मी माझा पॉडकास्ट म्हणजे आम्ही माझं जर्नी सांगितली, तेव्हा खूप सगळ्या आम्ही कमेंट्स वगैरे वाचल्या. तेव्हा असं होतं की खूप सगळ्या जणांना इन्स्पिरेशन मिळाली, खूप जणांना मोटिव्ह म्हणजे काय म्हणतात पुश मिळाला, चांगलं वाटलं त्यांना बघून की आम्ही कसं काय केलं, स्ट्रगल केलं. तर माझी स्टोरी खूप वेगळी होती आणि चेतनची स्टोरी तेवढीच वेगळी आहे. तर माझ्या केसमध्ये तुम्ही बघितलं की स्कूलिंग वगैरे इतकी चांगली नव्हती, तर मला एवढा स्ट्रगल करावा लागला. बट चेतनच्या पॉडकास्टमध्ये, चेतनच्या जर्नीमध्ये तुम्ही बघणार की स्कूलिंग किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो चेतनच्या या काय म्हणतात त्याला शिखरपर्यंत भेटायला. सो एनी वेस्ट ऑफ द टाइम, चेतन तुला जर काही दोन शब्द नाही, मला हे विचारायचं की तुमचं माईक दिसत नाही मला, मी बोलणार कसं? अरे यार, सो सॉरी. काय सेटअप आहे बघा, इनकम्प्लीट सेटअप असा, म्हणजे लोकांना बोलत आणि मग त्यांना कळतं. सर तुम्ही जास्त नाही बोलू शकत आमच्या सेटअप विषयी, नाही आम्ही तुम्हाला हाकलून देऊ. सॉरी मला ही संधी पाहिजे आहे, तर मला जायचं नाही. ओके. तर चेतन, सगळ्यात पहिले आपल्या जर्नीमध्ये स्कूलिंग खूप इम्पॉर्टंट असते. तर तुझ्याविषयी सांग की तू स्कूलिंग कुठनं केली, तुला काय स्ट्रगल्स आले, काय तू चॅलेंजेस फेस केले? नाही, म्हणजे स्कूलिंग तर मी म्हणजे माझ्या होमटाऊन मधनच केलेलं आहे, हिंगणघाटवरनं केलेलं आहे. चेतनचं प्रोनाउन्सिएशन काहीच बरोबर नाही आहे. हिंगणघाटवरनं माझी स्कूलिंग झालेली आहे. तर शाळेमध्ये ॲक्च्युली माझं असं होतं की मला अभ्यास करायला आधीपासूनच खूप आवडायचा. माझे पप्पा टीचर आहे, त्याच्यामुळे मला ते जेव्हा सेकंड स्टँडर्डमध्ये मी असायचो तेव्हा ते थर्ड स्टँडर्डचं मला मॅथमॅटिक्स शिकवायचे. तर मला आधीपासूनच म्हणजे असं अभ्यासामध्ये मम्मी तर बसून मला इंग्लिशचे वर्ड्स कसं लिहितात आपण, ते नाही काय मराठी टू इंग्लिश कन्वर्ट करतो, ते सगळं शिकवायचे. म्हणजे तर आधीपासून मला स्कूलिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता अभ्यासामध्ये. तर मी स्कूलिंगमध्ये टॉपर्स होतो. म्हणजे माझं असं कधी नाही झालं की मी टॉप 3च्या खाली वगैरे आलोय. मला एकदा आठवतं की मी 4th स्टँडर्डमध्ये सेकंड आलो होतो, ते पण 1 पॉईंट म्हणजे 1 मार्कने आलो होतो. तर मम्मीने मला खूप जास्त रागवलं होतं की तू सेकंड कसं काय आला. तर लाईक मी शाळेपासूनच मला अभ्यास आवडते आणि मी टॉपर्स होतो गाईस. तर तू फक्त अभ्यासच केला तुझ्या स्कूलिंग लाईफ मध्ये, की अजून पण काही एक्सप्लोर केलं, की थोडी मस्ती केली जशी सगळे लोक पोरं मस्ती करतात? म्हणजे तशी टवाळ्या का नाही केलेलं आहे, जसं बाकी चेंगटशाही जे आपण म्हणतो तसं नाही केलेलं आहे. बट चांगल्या गोष्टी केलेल्या आहे बेसिकली. म्हणजे मी शाळेमध्ये असताना आपल्या वर्धा क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो BCA मध्ये. त्यानंतर चेसमध्ये मी डिस्ट्रिक्ट फर्स्ट होतो, डिव्हिजनल क्वालिफाईड झालो होतो. आणि बॅडमिंटन, मला स्पोर्ट्स वगैरे खूप जास्ती आवडायचे. परत दुसऱ्या करिक्युलम मध्ये मी स्कूल लीडर वगैरे होतो. तर अशा चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी केलेल्या आहे. बदमाशी नाही केलेली आहे स्कूलमध्ये. ते मी माझ्या नंतरच्या लाईफमध्ये केलंय, ते त्याच्यासाठी वाचून ठेवली होती कॉलेज लाईफसाठी. येस, नाईस. म्हणजे एकदम पोरगा फक्त अभ्यासच नव्हता, तर बाकीच्या गोष्टींमध्ये पण होता. म्हणजे क्रिकेटमध्ये असो, चेसमध्ये असो, आणि काय खतरनाक चेस खेळतो गाईज. मी काय सांगू, खूप छान खेळतो हा. ठीक आहे. तुमची स्कूलिंग वगैरे हिंगणघाटमध्ये झाली, मग 11th-12th आलं तुमचं, मग ते कुठनं गेलं तुम्ही? मग मला असं म्हणजे माझा एक सिनियर होता, तर त्यांनी ॲक्च्युली 11th-12th नागपूरवरनं केलं होतं. माझं आधीपासून होतं की मला इंजिनिअरिंगमध्येच करायचं आहे बेसिकली. माझं हे क्लिअर होतं
मला same. इंजिनिअरिंगच करायची तुम्ही होती. बघितला का माझा पॉडकास्ट? नाही तुम्ही मला कॉपी तर नाही करत आहे? नाही, मी बघितला नाही तुमचा पॉडकास्ट. तुम्ही बघितला का सांगा बरं. सॉरी बोला. ओके. तर माझा एक सिनियर होता, त्याने ॲक्च्युली IIT होम जॉईन केलं होतं आणि त्याच्या थ्रूच मला IIT होम सगळं माहिती पडलं होतं काय IIT होम. IIT होम माहिती पडलं होतं काय असतं. तर माझं मन असं झालं की लेट्स ट्राय, कारण की आमच्या गावामध्ये असे 11th-12th कॉलेजेस एवढे व्यवस्थित नव्हते. तर मी नागपूरला गेलो 11th-12th करायला. मग मला IIT होम माहिती पडलं. तर प्रिपरेशन मला IITचीच करायची होती. मला IIT कॉलेजेस पाहिजे होतं. त्याच्यासाठीच मी IIT होममध्ये प्रिपरेशन केलं. आणि पण 11th-12th मध्ये असं होतं की आपण जेव्हा IITला फोकस करतो तेव्हा 11th-12th वर एवढं फोकस करता नाही येत. बट आमच्या वेळेस थोडा पॅटर्न चेंज झाला होता. तुमचे PCMचे जे पर्सेंटाईल आहे ते पण काय म्हणजे ते पण इम्पॉर्टंट असायचे जर तुम्हाला कॉलेजमध्ये पाहिजे असेल तर. तर मग मी एक डोकं लावलं की यार PCM मध्ये आपल्याला जास्ती वेळ भेटायला पाहिजे, म्हणून मी 11th-12th मध्ये कम्प्युटर सायन्स न घेता हे घेतलं इलेक्ट्रिकल मेंटेनन्स. कारण की तेव्हा मला अशी कोडिंगमध्ये वगैरे काही इंटरेस्ट नव्हता. हां, तेव्हा माझं असं होतं की मला कोर ब्रांचेसमध्ये जायचं आहे, लाईक इलेक्ट्रिकल झालं, सिव्हिल झालं, मेकॅनिकल झालं. म्हणून मी इलेक्ट्रिकल मेंटेनन्स घेतलं होतं सो दॅट मला PCM वर फोकस करायला जास्त टाइम भेटेल, कारण की कम्पॅरेटिव्ह ते माझ्यासाठी इझी होतं. तर मग 11th-12th मध्ये JEE मेन्स वगैरे दिली, त्याच्यामध्ये चांगला रँक आला. JEE ॲडव्हान्स दिली, त्याच्यामध्ये मला जे IIT JEE साठी क्वालिफाईड नाही झालो मी, बट JEE मेन्स थ्रू मला चांगलं कॉलेज मिळालं विच इज VJTI. अँड दॅट इज वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र. जर स्टेट महाराष्ट्राचं कॉलेज पकडलं आपण तर VJTI COPs आर टॉप कॉलेजेस. तर मग अशा पद्धतीने माझं VJTI मध्ये ॲडमिशन झाली होती. अच्छा, म्हणजे 11th-12th मध्ये किती मार्क्स, 12th मध्ये किती पर्सेंट भेटले मग तुला? मला होते 87. नाईस. 10th मध्ये किती भारी आहे 87. 10th मध्ये 93 पॉईंट समथिंग होते, 93.27. हो, तो म्हणजे टॉपर होतो मी. मला माझे पर्सेंटेज 10 मधल्या आठवण तुम्ही थोडा माझ्या पॉडकास्ट मध्ये पण तुमचे पर्सेंटेज सांगू शकता. नो सांगा, आमच्या क्राऊडला पाहिजे जरा तुमचे पर्सेंटेज माहिती करून घ्यायचंय. सो तुला काय म्हणतात त्याला IIT होम ज्याच्यासाठी तू घेतलं त्याच्यामध्ये तुझं काही सक्सेस नाही झालं? नाही, असं नाही की सक्सेस झाला. IIT होम इज बेसिकली यू आर प्रिपेअरिंग फॉर IIT, पण त्याच्यामध्ये तुम्हाला तेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन असते. त्याच्यामुळेच मला JEE मेन्स मध्ये चांगले मार्क्स मिळाले ना, त्यांच्यामुळेच. अच्छा. पण IITला नंबर नाही नाही लागला. लागला. आमचा पोरगा एवढाही हुशार अबे. ओके. नाही, ते खूप कठीण असतं, जे करतात त्यांना माहिती आहे. कोणी तर पॉलिटेक्निक चूज करून घेतं हे सगळं स्किप करून. तर असे लोक असतात गाईस. कोणी. तर ठीक आहे. मग तुझा ओव्हरऑल IIT होमचा एक्सपिरियन्स कसा होता? छान होता. तिथे पण मी म्हणजे मला असं वाटतं की मी 12वी नागपूरला गेलो. मला असं वाटतं की मी 12वी पर्यंत फक्त अभ्यासच केलाय, काहीच टाइमपास नाही केला लाईफमध्ये, ना मस्ती केली ना काही. फक्त IIT मध्ये पण मी जायचो, दिवसभर अभ्यास करायचो त्यांच्या लायब्ररीमध्ये. हॉस्टेलमध्येच राहिलो मी 10th नंतर ऍक्च्युली मम्मी पप्पांच्या दूर राहिलोय शिक्षणासाठी, कारण की आमच्या याच्यामध्ये एवढं चांगलं शिक्षण नव्हतं गावामध्ये. तर आय हॅड टू ट्रॅव्हल टू नागपूर. तिथे मग हॉस्टेलवर राहिलो, दिवसभर IIT लायब्ररी असायची, तिथे जाऊन सगळे पेपर सॉल्व्ह करणं, नवीन कन्सेप्ट वाचणं. तुझे मित्र वगैरे स्कूलचे होते तुझ्यासोबत? एक मित्र होता. अच्छा. एक मित्र होता IIT. नाही, तो यश होता. तर एक मित्र होता माझ्यासोबत IIT मध्ये. आम्ही दोघंच होतो लाईक आमच्या याच्यामधनं. तुला फायनली हे तुझं जे कॉलेज तुला VJTI मिळालं, हे तुझं ड्रीम कॉलेज होतं का? म्हणजे माझं तेव्हा मला टू बी व्हेरी फ्रँक, जर मी खरं सांगितलं ती आयडिया नव्हती, बिलकुल आयडिया नव्हती की CSIT काय असते, कुठलं कॉलेज चांगलं आहे. हा, मला काहीच आयडिया नव्हती. मला फक्त एवढं माहिती होतं की IITचे कॉलेजेस बेस्ट असतात आणि त्याच्यानंतर NITच असते आणि त्याच्यानंतर स्टेट कॉलेज येते, असं मला माहिती होतं. बट परत म्हणजे गावामध्ये असतात ना काही लोक जे चांगले ज्यांनी केलेलं आहे, जे मुंबईला वगैरे जाऊन शिकलेत, तर पप्पा टीचर असल्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट जास्त होते. तर तशा लोकांना मी विचारलं की काय कुठलं कॉलेज घ्यायला पाहिजे. मग तेव्हा जो माहिती पडलं की यार VJTI इज रिअली गुड कॉलेज. हा, रिअली गुड कॉलेज. VJTI किती नंबरवर येतं मुंबईवर कॉलेज? फर्स्ट स्टेट महाराष्ट्र स्टेट कॉलेजमध्ये VJTIचा नंबर आणि COEPचा नंबर फर्स्ट सेकंडच असते. ब्रांचेस वाईज तुमचा डिफर करते असं. बट दे आर द टॉप 2 कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र. तुला मुंबईलाच जायचं जसं की पुण्याला, आता जसं माझं जसं होतं की पुण्याला यायचंय, पण तुझं पुणे असं काही नव्हतं? नाही, माझा तेव्हा असं काही प्रेफरन्स नव्हतं जागेचा. माझं असं होतं की मला कॉलेज बेस्ट पाहिजे, एकतर COEP नाहीतर VJTI. COEP साठी मी पण ट्राय केलेला. तर मी माहिती आहे ऍक्च्युली काय केलं होतं, जेव्हा VJTIला फाईल केलं होतं ना, मी त्यांच्या पूर्ण ब्रांचेस टाकल्या होत्या. आणि माझं होतं की पहिले मला इलेक्ट्रिकल घ्यायचं आहे, मग मेकॅनिकल घ्यायचं आहे, सिव्हिल घ्यायचं आहे, मग IT, CS. IT माझी सगळ्यात ऑलमोस्ट लास्ट ब्रांच होती वाटते.
टाकलेली विजेटीआय मधली सगळ्यात लास्ट ब्रांच होती. आणि त्याच्यानंतर मग मी सीओपी म्हणजे विजेटीआयचे मेन ब्रांचेस, मग सीओपीचे मेन ब्रांचेस, असं करून करून माझा IIT आय गेस 11th नंबरला होता. येस. म्हणजे कट ऑफ किती हाय असेल गेस करा गाईस. तेव्हा खूप जास्त काय म्हणतात त्याला कोर ब्रांचेसचं बूम होतं की कोर ब्रांचेस करायचे, कोर. आणि मला पण ऍक्च्युली कोर ब्रांचेस पाहिजे. जेव्हा मला IT लागलं तेव्हा मला असं वाटलं की अरे यार मला कुठली ब्रांच भेटली, मला नाही करायचं IT वगैरे, कारण की कोर ब्रांचेसचा मी खूप जास्त प्रेमी होतो. पण ठीक आहे, जेव्हा कॉलेजमध्ये गेलं. कोर ब्रांचेस म्हणजे सगळं तुला कोणी सांगितलं होतं? नाही, ते लहानपणापासून असतं ना असं की असं वाटतं लहानपणी की जे मेकॅनिकल इंजिनियर असतात तेच गाडी बनवतात. तर लहानपणापासून गाडीचं खूप जास्ती हे होतं, लाईक आवड होती. तर आम्हाला असं वाटायचं, म्हणजे मला आणि माझ्या भावाला भूषणला असं वाटायचं दोघांना की अरे मेकॅनिकल इंजिनियर बनलो तर आपल्याला गाडी बनवायला भेटेल, मस्त फरारी सारखी वगैरे डिझाईन करायला भेटेल. त्याच्यामुळे आमचं कोर ब्रांचेसवर जास्त लक्ष होतं. सिव्हिल त्यांचं वर्क दिसतं ना, असं सिव्हिल इंजिनियर आहे तर ते काहीतरी बिल्डिंग्स वगैरे मध्ये त्यांचं वर्क दिसतं, राईट. त्याच्यामुळे मला असं होतं. अच्छा. आणि मग जेव्हा तू असं असतं ना की जेव्हा आपलं हे होतं काय म्हणतात त्याला, आपण ते ऍडमिशनची प्रोसेस वगैरे होते तेव्हा फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड राहतात, थर्ड राऊंड राहते. मग तुला फर्स्ट राऊंड मध्ये विजेटीआय फर्स्ट राऊंडलाच विजेटीआय मिळालं. सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड नाही ट्राय केला का? नाही, तेव्हा आय गेस आमच्या असं होतं की तुम्ही जर नेक्स्ट राऊंडला चालले तर तुमची ही सीट चालली जाईल, असं मला शुअर आठवत नाही, पण असं होतं आय गेस. मला वाटतं हा नंतर आला कन्सेप्ट की तुम्ही होल्ड करून ठेवू शकता. आपला बेस नव्हता आय गेस. होता मला आठवत नाही असं काही. मला पण नाही, मला कन्फ्युजन आहे गाईज, हे इन्फॉर्मेशन तुम्ही फाइंड आउट करा. आय एम बिट कन्फ्युज. मला पण नाही आठवत आहे. मग आता तुम्हाला विजेटीआय मिळालं, मग तुम्ही आले मुंबईमध्ये. मग तुमचा फर्स्ट डे जर तुम्हाला सांगायचं असेल की विजेटीआय मध्ये गेल्या म्हणजे ओव्हरऑल फर्स्ट डे कसा होता तुझा? फर्स्ट डे तर मला आठवते की मी जेव्हा माझ्या रूममेट्सला वगैरे भेटलो, म्हणजे मी वशिष्ठला भेटलो होतो आणि तो मला एकदम रिच किड वाटत होता. तर माझे पप्पा म्हणायचे की अरे यार थोडं बघशील जरा, आपण खूप लो, म्हणजे आमची परिस्थिती तेव्हा एवढी काही खास मिडल नव्हती. क्लास. तर बघशील कॉलेजमध्ये चाललाय, मुंबईला राहताय, तर थोडं आपलं हे सगळं थोडं बघूनच करशील सगळ्या गोष्टी, असं वगैरे होतं. आणि फर्स्ट डे ऑफ विजेटीआय वॉज रिअली हेक्टिक. सगळं डॉक्युमेंट भरा, हे भरा, चेक्स लिहा, DD बनवा, लाईन मध्ये लागा, तेच सगळं होतं. हॉस्टेलची प्रोसिजर कम्प्लीट करा. आणि लकीली मला विजेटीआयचं हॉस्टेल मिळाला, त्याच्यामुळे माझी लाईफ खूप इंटरेस्टिंग झाली होती. मग हॉस्टेल तुझं, म्हणजे हॉस्टेल आणि तुझं 10th 11th नंतर जास्तच नातं राहिलंय. हा, हॉस्टेलचं. तुला 11th 12th हॉस्टेलमध्ये जास्त मजा आली की विजेटीआयच्या हॉस्टेल? 11th 12th ला मी हॉस्टेल असं म्हणून नाही राहायचो, मी PG मध्ये राहायचो. लाईक एक रूम मध्ये आम्ही 3 जण राहायचो असं. आणि दॅट वॉज लाईक की एक घर मला खाली राहते आणि आम्ही वरती राहतो. रूम मध्ये राहत होता बेसिकली तू. मग आता तुझे आय थिंक 3-4 सो जे 11th 12th करून झालं त्याचे 4 इयर्सचे इंजिनिअरिंग इयर्स, 4 इयर्सचे इंजिनिअरिंग असतात. तुला असा कुठला इयर आहे खूपच हार्ड गेला? मला फर्स्ट इयर तर कॉलेज लाईफ काय असतं ते समजायला गेला. कारण की मला 12वी पर्यंत सवय होती खूप अभ्यास करायची. तर फर्स्ट इयर जेव्हा होता तेव्हा लिटरली मी खूप अभ्यास केलाय. लाईक माझे जे ग्रुपचे मित्र आहेत ते खूप मजा करायचे, लाईक हॉस्टेलवर मजा करायचे, आणि मी काय करायचो, परत अभ्यास कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये जाऊन तिथे राहून रात्रभर अभ्यास करायचो. माझं असं होतं की यार चांगले मार्क्स आहेत, ती सवय होती ना 12th पर्यंत अभ्यास करायची, टॉपर राहायची. जेव्हा फर्स्ट इयरला कळालं की भाई मस्ती करून पण मार्क्स कमवता येते लाईफमध्ये, कॉलेजमध्ये, तर मग सेकंड इयर पासून पूर्ण लाईफच चेंज झाली. मी मस्ती पण खूप केली माझ्या मित्रांसोबत, आणि लकीली आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की जो पण माझा ग्रुप होता तो एक्स्ट्रीमली हुशार होता. त्यातले सगळे प्रत्येक लोक आता एकदम खतरनाक जागेवर आहेत सगळे लोक आता. आणि मग आम्ही मस्ती पण खूप केली, तर त्याच्यामुळे मजा आली लाईक. आणि मग असं असतं की म्हणजे फर्स्ट मला असं वाटतं की मला कुठलाच इयर असं हार्ड नाही गेला विजेटीआयमध्ये. कारण की माझ्यासाठी पास होणं किंवा चांगले मार्क्स आणणं एवढं टफ नव्हतं, होऊन जायचं. ते थोडा अभ्यास केला की भेटून जायचे मार्क्स चांगले. आणि पॉइंटर पण चांगला होता, लाईक प्रत्येकदा मला 8+ पॉइंटर मिळाला आहे. माझा आय गेस टोटल पॉइंटर काहीतरी 8.7 वगैरेच्या क्लोज आहे. तर पॉइंटर वगैरे चांगलंच होतं. विजेटीआयची एक बढिया गोष्ट होती की तुमचा प्लेसमेंट खूप चांगला राहणार आहे, ते इम्पॉर्टंट पाहिजे. येस, प्लेसमेंट आमचं असं ऑलमोस्ट 100% प्लेसमेंट होतं. आणि थर्ड इयरला आमच्याकडे इंटर्नशिप वगैरे यायची. तर आता IIT मध्ये असल्यामुळे कोडिंग करायला भाग्यच आहे, म्हणजे तुम्हाला कोडिंग चांगली पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 11th 12th मध्ये मी CS का सोडलं, कारण की मला कोडिंग नाही आवडायची. तर मग असं होतं की आता ब्रांच घेतली आहे तर मग ते तर कोडिंग प्रिपरेशन करावं लागेल. तर मग माझा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये चांगले चांगले कोडर्स होते, त्यांच्यासोबत राहून कोडिंग शिकणं,
प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, मग इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करणं. असं कधी बॅक नाही लागलं तुझं? नाही, कधीच नाही. कधीच नाही. मला असं सीच्या मी काय क्वेश्चन जरा टॉपर मला- पोरगा म्हणजे लहानपणापासून त्याचं कसं काय बॅक राहणार? मला But असतं मला असं वाटतं असे. की मला बीच्या खाली कुठला ग्रेड पण नाही मिळाला असेल, सी वगैरे पण नसेल मिळाला, आय गेस. कॉलेजमध्ये वगैरे सगळं झालं ते, मग तुम्ही प्रिपरेशन कशी केली? हां, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे तुम्हाला पण युजफुल होईल कदाचित. Obviously. कारण की जसं मी फॉलो केलेलं आहे तसं तुम्ही फॉलो करू शकता, त्याच्यावर तुम्ही जास्ती रिसर्च पण करू शकता. तर जसं तुम्हाला सांगितलं की आमचा जो ग्रुप होता तो कोडिंग खूप जास्ती करायचा. तर आम्ही कोडशेप करायचो, गिग्स फॉर गिग्स करायचो, हॅकर रँक करायचो. हे तिन्ही जे वेबसाईट्स आहेत तेव्हा आमच्या वेळेस खूप फेमस होते. कोडशेप तर थोडं डिफिकल्ट असतं, म्हणजे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स असतात. बट तुम्हाला जर चांगला कंपनीमध्ये इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर गिग्स फॉर गिग्स आणि हॅकर रँकचे क्वेश्चन्स तुम्ही खूप चांगल्याने सॉल्व्ह करा. आणि आता तेव्हा एवढं नव्हतं लीड कोडचं, पण तेव्हा पण होतं थोडंसं. पण आता लीड कोडला म्हणजे लीड कोडवर पण खूप चांगले क्वेश्चन्स असतात. तर गिग्स फॉर गिग्स झालं, लीड कोड झाला, हॅकर रँक, हे 3 वेबसाईट तुम्ही एकदम बढिया यूज करा. असं टार्गेट ठेवा की ॲटलिस्ट 2 किंवा 3 क्वेश्चन्स तुम्ही डेली करताय कोडिंगचे, राईट? त्याच्यामुळे तुमचं कोडिंगचं नॉलेज खूप बढिया होऊन जाणार. फर्स्ट इयर पासून चालू करायचं का? आयडियली तर फर्स्ट इयरला चालू करायला पाहिजे, पण मी टू होत बी नाही. व्हेरी फ्रँक, माझं कोडिंग चांगल्याने चालू झालं असणार 2.5 वर्ष वगैरे झालं तेव्हा. ओके. म्हणजे प्रॉपर कोडिंग करायला बसलोय सेकंड इयर नंतर. फर्स्ट सेकंड इयरमध्ये मी लँग्वेजेस, कारण की जे 11-12 मध्ये जे CS करतात ना त्यांना ऑलरेडी C++ काय असते, सी काय असते हे माहिती असते. मला काय माहितीच नव्हती. बरोबर. तर मला फर्स्ट इयरला ते लँग्वेज काय असते, सी काय असते, C++ काय असते ते सगळं शिकायला गेलं. लागलं असं. तर माझी कोडिंग ऍक्च्युली सेकंड इयरच्या नंतरच चालू झाली व्यवस्थित. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे तुला हार्ड तर गेलं असणार ना? हार्ड गेलं ना खूप. खूप म्हणून hard तर गेलं. हे वेबसाईट्सनी मला हेल्प केलं ना, चांगले कोडिंग म्हणजे क्वेश्चन्स. तू क्लासेस वगैरे कधीच नाही ना? मी तर खूप ट्युशन्स लावलेल्या. खूप म्हणजे तरी C++ आणि मग अजून कुठली ट्युशन्स असेल, मॅथ्सच्या ट्युशन्स वगैरे. मग तू कधीच कसली ट्युशन? नाही लावलं होतं मी. हैदराबादला गेलो होतो 2 महिन्यासाठी कोडिंग शिकायला. तेव्हा मी C++ आणि जावा दोघीचे क्लासेस लावले होते. हा, हे इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन झाल्यावर फर्स्ट इयर नंतर जेव्हा वॅकेशन असतात ना, वेकेशन Vacations. असतात, राईट? तर फर्स्ट इयरचे जेव्हा वेकेशन लागले त्या वेकेशनमध्ये मी हैदराबादला गेलो कोडिंग शिकायला, म्हणजे लँग्वेज शिकायला असं. अच्छा. त्याच्यानंतर थोडी इझी झाली, मग मला लँग्वेजचं नॉलेज आल्यामुळे थोडं इझी वाटत होतं मला असं. अच्छा. पण कोडिंग सोडून मला असं वाटतं की डिफरंट गोष्टीज आहेत ते पण तुम्हाला लक्षात द्यावं लागेल इंटरव्ह्यूसाठी. मी ते सांगतो त्यांना की फॉर एक्झाम्पल झालं डेटाबेसचं नॉलेज झालं, OSM मॉडेलचं नॉलेज झालं, ऑपरेटिंग सिस्टीमचं नॉलेज झालं. हे तुम्हाला इंजिनिअरिंग लाईफमध्ये सिलेबसमध्ये असते, तर चांगल्याने करा ते, चांगल्याने त्याच्यावर लक्ष द्या. सिलेबस मध्ये सगळंच असतं. सिलेबसमध्ये सगळं असते, आपण पण करत नाही हा. व्यवस्थित. हे सगळ्या गोष्टी केल्या ना तुम्हाला इझिली तुमच्या कॅम्पस प्लेसमेंट कॉलेजमध्ये येत असेल, सॉरी गाईज, आम्हाला डकार आलेली आहे मध्येच. तर तुमच्या कॉलेजमध्ये जर प्लेसमेंटसाठी कंपनी येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही इझिली फर्स्ट प्लेसमेंट घेऊ शकता. गाईज, व्हेरी इझी. प्लेसमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण प्लेसमेंटसाठीच एवढं कॉलेज बघतो, एवढी मेहनत करतो. आणि चिरंचं तर ऑब्व्हियसली खूप चांगलं वगैरे कॉलेज होतं. त्याच्यानंतर किती महिन्यांनी तुझं झालं सिलेक्शन? हा, तर आणि तुझी सिलेक्शनची स्टोरी सांग की तू कसं प्रिपेअर केलं इंटरव्ह्यूसाठी, मग कसा इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यूचा दिवस विषयी सांग. तर प्रिपेरेशन म्हणजे आमचं सहसा जुलै ऑगस्ट पासून प्लेसमेंट चालू होतं फोर्थ इयरमध्ये. आणि मी सेकंड थर्ड म्हणजे मी सप्टेंबर 15ला मी प्लेस झालो होतो, कारण की मला आठवतं चांगलं नाही, माझा सप्टेंबर 11ला बर्थडे असतो. तर सप्टेंबर 15लाच मला प्लेसमेंट मिळालं होतं, म्हणजे नंतर बर्थडे नंतर 4 दिवसांनी असं. Nice. तर खूप लवकर प्लेसमेंट झालं. त्याच्यासाठी प्रिपरेशन तेवढी स्ट्रॉंग होती. लाईक जसं मी तुम्हाला सांगितलं 3 वेबसाईट्स, परत मी सांगतो, हॅकर रँक, गिग्स फॉर गिग्स. कोडशेप तर एवढं हार्ड विचारत नाही, पण ठीक आहे, कोडशेप केलं तर तुम्ही चांगल्या गुगल किंवा कोडिंगसाठी आहे basically. कोडिंगसाठी. आणि बाकी मी तुम्हाला सांगितलंच आहे, जे डेटाबेसचं नॉलेज झालं, ऑपरेटिंग सिस्टीम झाली, ह्या सगळं नॉलेज पण तुम्ही प्रिपरेशनसाठी. आणि प्लस त्याच्यामध्ये कंपनीजमध्ये हे सगळं सोडून पण एक टॉपिक असतो पझल्स. तर तुम्ही पझल्स पण ट्राय करा सॉल्व्ह करायला. त्याच्यानी ना तुमचा माइंडसेट कंपनीवाल्यांना कळतो की हा किती विचार करू शकतो. तर जेव्हा तुमचा माइंडसेट त्यांना ओळखून घ्यायचा असते. मच्छर आल्यात, व्हॉट इज दिस? तुमच्या पॉडकास्टमध्ये मच्छर येतं गाईज. अरे ते गोड लोक आले की होतं तसं. मच्छर डिस्टर्ब करून राहिले. गोड लोक आले की होतं तसं. सॉरी. तर येस, पझलने तुमचा माइंडसेट त्या कंपनीला कळतो, असं आहे. तर असं प्रिपरेशन केलं आणि फर्स्ट इंटरव्ह्यू म्हणजे मला बेसिकली माझ्या ग्रुपमध्ये असं नाही की पहिल्या याच्यामध्येच लागलं. माझ्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट मला असं वाटतं की चौथं 5वं प्लेसमेंट माझं असणार असं.
तर बढिया होती फिलिंग यार. म्हणजे जेव्हा तुमचा आणि कुठल्या कुठल्या कंपनी आल्या होत्या ते पण सांगू द्या, कारण की VJTI कॉलेज आहे. मग खूप कुठल्या- कंपनी कुठल्या VJTI मध्ये company आल्या सगळ्याच होत्या? कंपनी येतात Google आली मोस्टली. होती? गुगल आली होती, अमेझॉन आली होती, गुगल पण आली होती, हा Amazon आली मायक्रोसॉफ्ट पण आली होती. त्याच्यानंतर डॉशे बँक, Nice मॉर्गन यार. स्टॅनली, Nice हा यार. सगळे झाले होते. Nice. सगळेच कंपनी येतात आमच्याकडे. म्हणजे तुम्ही विचार करा गाईज, जर तुम्ही स्टुडंट असाल तर प्लीज लक्ष द्या आणि अभ्यास करा आणि चांगलं कॉलेज हे महत्वाचं आहे. जिथे प्लेसमेंट चांगलं असते कारण की तिथे मी तुम्हाला सांगते, कॉलेजमधनं प्लेसमेंट हे खूप इझी Easy आहे. गोष्ट आहे. जर तुम्ही ऑफ कॅम्पस जात असणार, मला विचारा, इट इज टू हार्ड. टू टू Too टू hard. हार्ड. कारण की प्रेशर येऊन जातो. आपले कलिग्स म्हणत आहे, मित्र. आपले मित्र मैत्रिणी हे सगळे लागलेले असतात, कुठे ना कुठे काही ना काही करत असतात. फॅमिली प्रेशर, त्याच्यानंतर आपला त्यांचा प्रेशर, आई शपथ खूप जास्त प्रेशर येऊन जातो. सो म्हणून पहिल्यापासून स्टार्ट करा. माझ्यासारखी चुकी नका करू, चेतन दादा सारखे हुशार बना. पण हे खरं आहे की लाईक प्लेसमेंट इन कॉलेज इज व्हेरी इझी. तेच ते तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्हाला फक्त काही लोकांमधनं 500 मधून तुम्ही कॉम्पिटिशन राहणार तुमची, बाहेर तुमची 5 लाख लोक राहणार कॉम्पिटिशन. दॅट इज ट्रू, व्हेरी ट्रू. कारण की जेव्हा ऑफ कॅम्पस ड्राईव्ह होतात ना, 10,000 लोक अप्लाय करतात. तर तुम्ही विचार करा, आणि कॉलेजमध्ये आल्यावर तुमची कॉम्पिटिशन तुमचे फ्रेंड म्हणजे तुमचे जे सोबत आहे लोक तेच राहतात. तेच राहतात. खूप म्हणजे इम्पॉर्टंट असतं, कारण की आपण करतोच एवढी स्टडी, एवढं मेहनत आहे आपल्या जॉबसाठी आहे. तर येस, ते खूप इम्पॉर्टंट. जर तुमचं ठरलंय की तुम्हाला हेच करायचं आहे, IT मध्ये जॉब करायचा आहे आणि तुमचं पाथ हेच असेल, तर चेतननी बेसिकली हे सगळं कम्प्युटर आणि IT रिलेटेड सांगतोय. सो आणि हे नॉट फक्त त्याच्या रिलेटेड, बट हे तुम्ही नॉर्मल ह्याच्यासाठी पण घुसू शकता. म्हणजे माझी ब्रांच IT वगैरे, तर मी त्याच्याबद्दल सांगू शकणार की मी कशी प्रिपेअर केली. ऍक्च्युली मला तर वाटलं की तू पहिल्यापासूनच क्लिअर होता. नाही. मला आज आता हे गोष्ट आता माहिती पडली की तुला कोडिंग मध्ये इंटरेस्टच नव्हता. नाही, मला 11th मध्ये इंटरेस्ट नव्हताच ना, म्हणून तर मी CS ला घेतलं 11th मला हे माहितीच नव्हतं. मला हे आता पॉडकास्ट मध्ये माहित पडलं. मला असं होतं की मला कोडिंग नाही करायची आहे किंवा मला नाही आवडत. मला असं वाटतं की मला कोर ब्रांचेस पाहिजे. मला समजायचंच नाही C++ काय असते, C काय असते, हो, नाही असं होतं समजायचं ते. एक पॉइंट, पण ज्यांनी घेतलं ते हे आहे. बट तुम्हाला सांगते, कोअर मध्ये पण खूप मस्त मस्त जॉब्स आहेत. हा, खूप येस, छान डेफिनेटली. jobs मला आहेत. असं वाटतं की कुठली तुम्ही जर फील्ड पकडली ना आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर एक्सेल केलं, ठीक आहे, जर कोर ब्रांचेस पण असेल किंवा दुसऱ्या ब्रांचेस पण असेल, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेल केलं. सपोज तुम्ही केमिकल ब्रांच घेतली, पण तुम्ही केमिकली जे कन्सेप्ट आहे, डिझायनिंग खूप इम्पॉर्टंट असतं. हा, जेव्हा तुम्ही ते- मेकॅनिकल घेता तेव्हा डिझायनिंग, नंतर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमचं काय म्हणतात त्याला, एम्बेडेड मध्ये Embedded जॉब्स system चं असतात. knowledge. ते खूप 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 इम्पॉर्टंट. सगळ्याच त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहे. कारण की सगळ्या ही याच्यामध्ये. वर्ल्ड जी आहे ती सगळ्या ब्रांचेसनी घेऊन बनलेली आहे. असं नाही की IT आणि CS वालेच लोक चालवत आहे, सगळेच लोक काम करत आहे. सगळेच करत तर आहे. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये जर एक्सेल केलं, तुम्हाला जर आवड असेल मेकॅनिकलची, त्याच्यामुळे तुम्ही जर खूप एक्सेल केलं, तर तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहे यार. लाईक तुम्ही खूप मोठ्या मोठ्या कार डिझाईन करू शकता, राईट. तेच माझं एम होतं, पण मला नाही झालं माझं. मेकॅनिकल इज टू हार्ड. जे लोक मेकॅनिकल मध्ये काय म्हणतात जॉब करतात आणि एक्सेल करतात, भाई हॅट्स ऑफ. जर तुम्ही असेल कोणी तर कमेंट मध्ये सांगा, आम्ही तुम्हाला हॅट्स ऑफ करू येऊन, कारण की खूप हार्ड असतं. हा यार, या सगळ्या ब्रांचेस मध्ये एक्सेल करणं इज टू डिफिकल्ट. म्हणजे तुला काय वाटते सगळ्यात इझी ब्रांच कुठली असेल? मला तर वाटते की सगळ्यात इझी ब्रांच IT आणि कॉम्प्युटरच असणार. हो, लिटरली मला असं वाटते. म्हणजे वन्स यू आर ओके विथ कन्सेप्ट ना, ITचे कन्सेप्ट, ते मला असं वाटतं की खूप इझिली तुम्ही जर ग्रास्प केले. सुरुवातीचं खूप डिफिकल्ट असणार, तुम्हाला नाही समजणार, पण एकदा तुम्हाला गोष्टी कळायला लागल्या ना, तर तुम्हाला ते खूप इझिली कळणार, कन्सेप्ट कळणार काय असते. आणि इट्स ऑल रिलेटेड. बघा, तुम्ही जर जावा शिकले तर तुम्हाला पायथन खूप इझी जाणार, कारण की फक्त सिंटॅक्सचा डिफरन्स असतो. लॉजिक तर तेच आहे, तेच फॉर लूप लिहायचं आहे. लॉजिकच इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं लॉजिक डेव्हलप झालं बस, आणि त्याच्यामध्येच तुमचा पूर्ण जॉब आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त कोडिंग करावं लागेल. लॉजिक डेव्हलप करायला तुम्हाला कोडिंग करावं लागेल, आणि पझल सॉल्युशन, प्रॉब्लेमचं कसं तुम्ही विचार करता, सिस्टम डिझाईन. मग आता तुझा पहिला जॉब तुला भेटला कंपनीमधनं, मग तुझा काय होता, कसा एक्सपिरियन्स होता पहिल्या जॉबचा? पहिल्या जॉबसाठी मी खूप एक्साइटमेंट होतो. पहिला असं होतं की आम्हाला बँगलोरला ट्रेनिंग वगैरेसाठी बोलवलं होतं, आणि मग त्यांनी आम्हाला ऍक्च्युअली IT मध्ये काय कसं वर्क करते त्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या. त्या सगळं माहिती करायला खूप एक्साइटमेंट होती. तर फर्स्ट जॉब मध्ये तर खूप मजा आली मला. बँगलोरला गेला होता? हो. किती महिने? 2 महिने, 2-3 महिने मी बँगलोरला होतो म्हणजे सुरुवातीला. तुला ऑप्शन दिलं की तुला कुठलं लोकेशन पाहिजे? हा, म्हणजे माझ्या ऑफिसचं लोकेशन मुंबई आणि बँगलोरचं होतं, तर मी मग मुंबईसाठी असं म्हटलं की मला मुंबईमध्ये पाहिजे. का पण?
कारण की मुंबई वॉज इझिली रिचेबल टू होमटाऊन ना. बँगलोरमध्ये मला जे 2 महिन्यामध्ये आलं होतं एक्सपिरियन्स, की जेवायचा थोडा प्रॉब्लेम असतो, त्याच्यानंतर थोडंसं असं आपण काय म्हणतात त्याला, कनेक्टिव्हिटी थोडी स्ट्रॉंग नाही आहे आपल्यापासनं, आणि यायला 24-24 तास लागतात बँगलोरवरनं. मग त्याच्यामुळे मला असं वाटलं की यार मुंबईमध्ये चूज करूया. अच्छा, nice. आणि मला वाटतं बँगलोरची कॉस्ट ऑफ लिव्हिंग थोडी हाय आहे. कॉस्ट ऑफ as लिव्हिंग थोडी compared हार्ड to आहे. मुंबई. येस. कारण की तिथे म्हणजे काय म्हणतात रेंट वगैरे खूप जास्त आहे. सही आहे. मग तुला तुझा फर्स्ट जॉब झाला राईट, तो कसा वाटला तुला मग? फर्स्ट जॉब तर बढिया वाटला. मला असं होतं की फ्रेशर्समध्ये जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घ्या तुम्ही, आणि कारण की स्टार्टिंगला जर तुम्ही जास्ती एफर्ट्स ठेवाल, परत मी सांगतो की जी पण गोष्ट तुम्हाला करायची त्याच्यामध्ये स्टार्टिंगलाच तुम्ही एफर्ट्स टाकाल तर ती गोष्ट इझी जाणार, तर तुम्ही मजा करू शकाल. नाही तुम्ही पहिले जर टाइमपास केला, असं म्हटलं तुम्ही की यार नवीनच तर आहे, 6 महिने टाइमपास करून घेऊ, मग बघू 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर तुमचे सोबतचे जे आहेत ते एवढे समोर चालले जाणार की तुम्हाला त्यांना कॅचअप करायला वेळ सुद्धा मिळणार नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही स्टार्टिंग पासूनच लक्ष द्याल. स्टार्टिंगच करायची, स्टार्टिंग पासून लक्ष द्यायचं, मग तुम्ही मजा करू शकता आणि आरामात तुमचं हे करू शकता, सॉर्टेड राहू शकता. सो चेतन, आता तुला तर कॅम्पस मधनंच युअर लकी, टचवूड, की तुला एकदम छान झालं, टचवूड, वाव, तुझ्यासोबत खूप छान झालं, तुला कॅम्पस मधनं जॉब वगैरे लागला. मग तुला काय म्हणतात, आता मी तर खूप साईट्स यूज केल्या होत्या फॉर जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी, कुठे काय पोझिशन ओपन आहे, पण तुला फर्स्टमध्ये काही गरज नाही पडली, पण तुला सेकंडमध्ये जेव्हा तू स्विच करत होता तेव्हा तुला गरज पडली असणार. मग तू तेव्हा कुठल्या कुठल्या साईट्स, कुठल्या तुला कसं माहिती पडलं की कुठे काय ओपनिंग्स आहे की काय? हां, तर त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असणार, जे स्टुडंट्स लोक असणार किंवा जे IT मध्ये असणार त्यांच्यासाठी मी सांगतो, कारण की आम्हाला बरेचसे मेसेज आले आहेत की दादा, म्हणजे बरेचसे मेसेज आले आहेत, आणि इंस्टाग्राम DMs वरनं पण आले आहेत की तुम्ही कुठे अप्लाय करता, कसं अप्लाय करायचं, कुठे अपॉर्च्युनिटीज वगैरे शोधता, असं तसं वगैरे. तर याच्यामध्ये मी 2 पॉईंट सांगतो, ठीक आहे, मी दोन्ही पॉईंट कव्हर करतो याच्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला रेझ्युमे तुमचा खूप स्ट्रॉंग बिल्ड करावा लागणार. त्याच्यासाठी हा पॉईंट ॲक्च्युली मी कॉलेजमध्ये असताना, म्हणजे कॉलेजमधच्या प्रिपरेशनमध्ये सांगायचं विसरलो, बट कॉलेजमध्ये असताना तुम्ही प्रोजेक्ट चांगले करा. एक खूप बढिया प्रोजेक्ट करा जो तुम्ही रेझ्युमे टाकू शकता, आणि जेव्हा तुमची कंपनी येणार त्या प्रोजेक्ट्सवर, जे डेमो प्रोजेक्ट आपण कॉलेजमध्ये करतो ना 4th इयरसाठी 3rd इयरसाठी, ते प्रोजेक्ट पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं तुमच्या कंपनी इंटरव्ह्यूजमध्ये. तुम्हाला फर्स्ट जेव्हा तुमचा हे राहतो ना, काय म्हणतात त्याला, इंटरव्ह्यू राहतो, तेव्हा तुम्हाला ते काही विचारू नाही शकत की तुम्ही टेक्निकली काही विचारू नाही शकत. मग तुम्हाला काय विचारणार, ते तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट विषयी खूप जास्त विचारतात. टेक्निकली म्हणजे असं ते कोडिंग वगैरे विचारतात, कन्सेप्ट विचारतात, त्याच्यानंतर लगेच ते लॉजिक विचारतात. आणि माझ्या केसला तर इलेक्ट्रॉनिक्स होती मी, राईट. तर मग मला काय विचारणार, तर मग मला हे विचारायचे की तुझ्या प्रोजेक्ट विषयी सांग, काय केलं, कसं केलं. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुमचा कॉलेजसाठी एक रिझल्ट तयार चांगला होणार, आणि जेव्हा तुमचा फर्स्ट जॉब झाला, तुम्ही स्विच वगैरे कराल, त्याच्यासाठी पण तुमचा रेझ्युमे खूप इम्पॉर्टंट आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही ओपन सोर्स कॉन्ट्रीब्यूट करू शकता, म्हणजे कुठली ओपन सोर्समध्ये तुम्ही जर स्वतःचा कोड दिला आणि तो अप्रूव्ह झाला, दॅट्स अ व्हेरी बिग थिंग. त्यामुळे तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपनीज अप्रोच करू शकते. प्लस तुमचं लिंक्डइन प्रोफाईल. आम्हाला ह्याची आयडिया नाही, म्हणजे मी ॲज अ नॉन IT बॅकग्राऊंड कम्प्युटर वगैरे, हे तू काय बोलला हे आता माझ्या तर डोक्याच्या वर गेलंय. तर काय आहे ओपन सोर्स म्हणजे कुठले कंपनीज किंवा कुठले खूप मोठे मोठे फर्म्स, त्यांचा एक ओपन रेपोजिटरीज असतात, ज्याच्यामध्ये स्वतःहून तुम्ही कोड करून त्यांना सांगू शकता की अरे हे तुमचं इथं बघा, किंवा तुम्हाला एक नवीन फीचर ऍड करून द्यायचं आहे. असं काइंड ऑफ तुम्ही त्यांच्या रेपोजिटरीवर तुमची PR टाकू शकता. कुठल्या पण याच्यामध्ये? नाही, कुठल्या पण नाही, तुम्हाला ते गिटहबवर भेटणार ओपन सोर्सेस रेपोजिटरीज वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा कोड पुश करून जर तुमचा तो अप्रूव्ह झाला, दॅट्स अ व्हेरी बिग थिंग. तर हे ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन आहे, ते तुम्ही करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेल की लिंक्डइनची प्रोफाईल तुमची खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. लिंक्डइनवर तुम्ही काय काम केलं आहे, तुम्ही कसं केलं आहे, तुमच्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन, बायो व्यवस्थित लिहा लिंक्डइनचा. लिंक्डइनची प्रोफाईल थोडी स्ट्रॉंग ठेवा, अपडेट ठेवा. आणि मग हे सगळं झाल्यानंतर, रेझ्युमे बिल्डिंग प्लस लिंक्डइन प्रोफाईल वगैरे झाल्यानंतर, तुम्ही अप्लिकेशन चालू करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला मी इम्पॉर्टंट साईट्स मी आधीच माझ्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे, बट मी परत कव्हर करतो. एक लिंक्डइनवर जायचं, कंपनी थ्रू सर्च करायचं, कनेक्शन फाइंड आउट करायचे, HRच्या कॉन्टॅक्ट फाइंड करायचं, आणि त्यांना मेसेज लिहायचं. मेसेज पण तुम्ही असा टाइमपास नका लिहू, तुम्ही प्रॉपर लिहा की तुम्हाला त्या कंपनीमध्ये का जायचं आहे, का फील करता तुम्ही की त्या कंपनीसाठी तुम्ही चांगले फिट आहे, तुमच्या रेझ्युमेमध्ये काय आहे जे त्यांना आवडेल. तर हे सगळं मेन्शन करून तुमचा रेझ्युमे अटॅच करून पाठवा. फक्त हाय हॅलो कराल तर तुम्हाला रिप्लाय येणार नाही, कारण की तुम्ही विचार करा ना, त्या लोकांना पण 1000 मेसेज येत आहे, राईट. त्याच्यामधनं पण त्यांना 10 शॉर्टलिस्ट करावं लागतं. तर कुठले करणार? ऑब्व्हियसली जे चांगले करणार, जे चांगलं सांगितलं असेल तेच करणार.
तर एक तर पॉईंट ChatGPT वगैरे सगळ्या तुम्हाला एक मस्त ड्राफ्ट करून घ्या तुमचा मेसेज एकदम व्यवस्थित. Yes, तोच फक्त guys. सगळं कंपनी नेम वगैरे चेंज करून तो फॉरवर्ड करायचा. AI यूज करा गाईज, AI यूज करा. एआयने तर खूप लाईफ सॉर्ट केली Sort यार. केली, आमच्या वेळेस नव्हतं sorted. एवढं सगळं. लाईक कॉलेज लाईफ मध्ये AI नव्हतं. आम्हाला सगळं नव्हतं. जे माझ्या एजचे लोक आहेत ते रिलेट करू शकणार याला की आम्ही स्टॅकवरलो किती जास्त यूज करायचो. त्याच्यानंतर तुम्ही Naukri.com, इन्स्टा हायर, बिग शिफ्ट, इंडिड आणि एक मॉन्स्टर पण आहे. हे सगळे ॲप्स आहेत ज्याच्यावर तुम्ही अप्लिकेशन करू शकता. मला पर्सनली इन्स्टार आणि बिग शिफ्ट खूप जास्त आवडायचे कारण की मला त्याच्यावरनं खूप हेल्प झाली आहे आणि नोकरीवरनं पण हेल्प झाली आहे. पण प्रोव्हायडेड तुम्हाला या सगळ्यावर तुमची प्रोफाईल अपडेटेड ठेवावं लागेल. रोज तुम्हाला काही ना काही त्या ॲप्सवर जाऊन काही ना काही ऍक्टिव्हिटी करावं लागेल, अप्लाय करावं लागेल किंवा रिझ्यूम डिलीट करून परत अपलोड करणं. रिझ्यूम डिलीट करायचा परत अपलोड करायचा, डिलीट करायचा परत अपलोड करायचा. कारण की या साईट्स जे त्यांनाच जास्ती हे येतं जे ऍक्टिव्ह आहे बेसिकली त्यांच्या साईट्सवर. राईट. तर येस, दिस इज लाईक काय म्हणू शकतो आपण टिप्स अँड ट्रिक्स की तुम्ही कसं अभ्यास करू शकता. जर तुम्ही कोडिंग मध्ये इंटरेस्टेड आहे तर त्यांचे साईट्स यूज करू शकता. प्लस हा जनरिक क्वेश्चन होता की तुम्हाला कुठल्या साईट्सवर तुम्हाला जॉब मिळेल. ह्याच्यावर फक्त कोडिंगच्या नाही, ह्याच्यावर खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत प्रत्येक ब्रांचच्या, प्रत्येक कंपनीच्या कुठल्या ओपनिंग्स आहे, कोणी काय आहे, सगळं माहिती पडतंय. आणि लिंक्डइन तर बेस्टच आहे. आता पण आपण लिंक्डइन म्हणजे असं काय म्हणतात त्याला, मॅरेजसाठी पण सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही लिंक्डइन बघतो की कसं आहे प्रोफाईल, मुलगा ती मुलगी काय करते, काय करताय, थोडा एज्युकेशनल वाईज कसं आहे, त्याच्यावर बऱ्यापैकी गोष्टी माहिती पडतात. तो येस, हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे खूप छान इन्फॉर्मेशन दिली तुम्ही आम्हाला. सॉरी म्हणजे केस असे हे झाले होते. खूप छान इन्फॉर्मेशन दिली तुम्ही आम्हाला. अरे थँक्यू सो मच. खूप छान इन्फॉर्मेशन दिली तुम्ही चेतन दादा आम्हाला. थँक्यू छान सो वाटलं. तर येस गाईज, अशी होती माझी फर्स्ट जर्नी. जर तुम्हाला हे सगळं सोडून परत मी तुम्हाला म्हणेल की मी जे सांगितलं त्याच्यावर रिसर्च करा आणि मग तुमच्यासाठी काय बेस्ट सुटेड आहे ते बघा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन्स असेल तर कमेंट सेक्शन तुमच्याकडे आहेच, ते यूज करा. लिटरली शिवानीच्या पॉडकास्टला तुम्ही खूप जास्ती प्रेम दिलं आहे. आणि तुम्ही जर आमचा पहिला एपिसोड नसेल बघितला पॉडकास्टचा तर नक्की जाऊन बघा, कारण की तो शिवानीबद्दल आणि पहिलं प्राधान्य ही घरच्या लक्ष्मीला द्यायला पाहिजे म्हणून एपिसोड 1 मध्ये तिला आम्ही फीचर केलं होतं. आता एपिसोड 2 माझा झाला आहे, तर जसं तुम्ही एपिसोड 1ला प्रेम दिलेलं आहे तसंच एपिसोड 2ला पण द्या. आणि जर तुम्हाला ही पॉडकास्टची एपिसोड सिरीज आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही नेक्स्ट एपिसोड कोणासोबत घ्यायचा, कसं करायचं, कशावर बोलायचं ते नक्की आम्ही डिसाईड करू किंवा डिस्कस करू आणि तुम्हाला सांगू. ठीक आहे, चलो गाईज, थँक्यू सो मच वॉचिंग आवर ब्लॉग. आणि होपफुली की तुम्हाला चेतनची आणि माझी स्टोरी बघून थोडीफार हेल्प झाली असणार आणि मोटिवेट झालं असणार. कारण की दोघांची पण पोल्स अपार्ट स्टोरी आहे. एक मी खूप काय म्हणतात स्ट्रगल केलंय, नाही केला, खूप स्ट्रगल केली आहे. एकनी पण खूप स्ट्रगल केली आहे, बट त्यांनी वेळेवर कामं केली आणि स्ट्रगल केली आहे. तर तुम्ही बघून घ्या 2 स्टोरी बघून की तुम्हाला कुठला पाथ चूज करायचा आहे. चेतनचाच पाथ चूज कराल, माझा खूप जास्त हार्ड पाथ आहे. ठीक आहे, चलो बाय बाय, गुड नाईट. भेटू तुम्हाला जायच्या आधी गाईज या व्हिडिओला प्लीज लाईक करा, कमेंट करा, हाईप करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. बाय बाय.